हार कर भी जीतने वालों को जैसा बाजीगर कहते हैं, वैसे ही हार कर भी जीतने वालों को राम शिंदे भी कहते हैं। पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती। महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्र फडणवीसजी हे राम शिंदेवर भावासारखं प्रेम करतात, याचा मला अभिमान। हो झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती। आणि मी अहमदनगरला अहिल्यानगर केल्याशिवाय राहणार नाही। राम शिंदेनी खऱ्या अर्थाने केंद्राकडनं आणि राज्याकडनं, मान्य मोदींच्या सरकारकडनं, आमच्या सरकारकडनं, मान्य देवेंद्रजीकडनं जो निर्णय चौंडीच्या त्या पवित्र भूमीमध्ये घेतला, आज अहमदनगरला संपूर्ण देशामध्ये अहमदनगरचं नाव अहिल्यानगर झालं आहे। हे कार्य करणारा कोण व्यक्ती आहे? त्याचं नाव राम शिंदे। ते राम शिंदेजींनी ठरवलं आहे की सभागृहामध्ये जोपर्यंत शेवटचं कामकाज पूर्ण होत नाही तोपर्यंत सभागृह संपत नाही, इतकं ऊर्जावान कार्य मान्य राम शिंदेजींनी सुरू केलेलं आहे। प्रश्न सुटले पाहिजेत, त्या प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या खुर्चीवर बसल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्र आपल्या समोर दिसतो असतो आणि हा दिसत असलेला महाराष्ट्र, तिथं असलेले प्रश्न ते आपल्याला सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सातत्यानं प्रयत्न करण्याची आवश्यकता असते। आपण 12,500पेक्षा जास्त मंदिरांचा जीर्णोद्धार केला। अहिल्यादेवींनी त्यांच्या कालखंडामध्ये अतिशय आक्रमण, मोगलशाही असेल, आपले पवित्र मंदिर असतील, त्याचा नामशेष करण्याचा, पाडण्याचा ज्यांनी कार्यक्रम केला ते पुन्हा निर्माण करण्याचं काम, धर्म जागवण्याचं काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलं। त्यांचं हे त्रिशताब्दी जन्मवर्ष आहे। मला वाटतं की पुढच्या 301व्या जयंतीपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा हा अमरावती शहरात बसल्याशिवाय राहणार नाही। चढू दे त्याची रणशा, खिंडार पडू दे, धार सरू दे, उजेड पडू दे तुझा नशीब चावर गाडीत मागर। 29 तारखेला मंत्री परिषदेची बैठक महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा ग्रामीण भागात आणि एका खेड्यात होणार आहे। आता 29ची ती 6 तारखेला होणार आहे। त्याच्यामुळे काही माध्यम चालवतात, खोडके साहेब मीटिंग रद्द झाली, मीटिंग रद्द झाली। अहिल्यादेवीच्या नावाने घोषणा केलेलं काही रद्द होत नाही आणि होणार नाही। देवेंद्रजी फडणवीसच्या काळात तर होणारच नाही, ही खात्री देतो तुम्हाला। होईल दिवस तुझा उद्याचा, होईल दिवस तुझा। आपला हा अमरावतीचा सत्कार माझ्या मनामध्ये आणि ध्यानामध्ये निश्चित स्वरूपामध्ये राहील, कारण आपण 100% या सत्काराला प्रतिसाद देत मला आणखी काम करण्याची ऊर्जा वाढवून दिलेली आहे। तूफान पेटू दे, पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती। हो पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती।